नमस्कार, मी अर्चना चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चमचमीत रसरशीत अशी सोयाबीनची भाजी घेऊन आलेली आहे। तर चला आपण बघूया सोयाबीनच्या भाजीची रेसिपी। बघा, दिसायला छान दिसतंय, छान टेक्स्चर आलेलं आहे आणि ही सेम भाजी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खायला मिळते। सेम तशीच आपण घरी बनवणार आहोत। तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। चला बघूया रेसिपी। त्यासाठी मी इथे मस्त असं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये मला सोयाबीनच्या वड्या टाकून अर्धा तास सोयाबीनच्या वड्या भिजत ठेवायच्या आहे। ह्या मस्त भिजतील आणि त्यात आपण थोडं मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे त्या वड्यासुद्धा खूप चविष्ट बनतील। आणि यावर झाकण ठेवणार आहे आपण आणि थोडा वेळसाठी अर्धा तासासाठी तसंच ठेवणार आहे। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। इथे आपण काही मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे। त्यात मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बनवणार आहोत तो मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 1 ते 2 मस्त असा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते कांद्याला फ्राय करून घेणार आहे आणि त्यासोबतच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे। पण कांदा आपल्याला व्यवस्थित थोडा तांबूस होईपर्यंत, लूज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे बघा। आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडं मी 1 इंच आलं टाकून घेत आहे, 7 ते 8 लसणाच्या कळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि 1 इंच कलमीचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यात 1 ते 2 लवंग घ्यायचे आहे आणि 1 विलायची टाकून घेत आहे आणि 1 तेजपान टाकून घेत आहे आणि हे मस्त असं फ्राय करून घेत आहे। हे फ्राय होत आलं की यात मी थोडे काजूचे तुकडे टाकून घेणार आहे। काजू टाकून घेणार आहे, 7 ते 8 काजू टाकून घेतले। काजूमुळे आपल्या भाजीला रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते। जशी रेस्टॉरंटमध्ये ही भाजी मिळते त्याच टाईप आपल्या भाजीला टेस्ट येते। आणि इथे मी 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ती टोमॅटो टाकून घेणार आहे आणि हे सगळे मसाले छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आपला मसाला फ्राय करून झालेला आहे। यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। मस्त मसाला फ्राय करून झालेला आहे। आता आपण मिक्सरमधून याची बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर मस्त आपली भाजी बनवून घेणार आहे। इथे मी कढईत तेल टाकून घेणार आहे। तेल छान असं तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपला गोडा जो मसाला बनवला आहे आपण तो मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे बघा। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असा लाल बुंद होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। यात काही आपण मसाले ॲड करणार आहे, म्हणजेच की लाल तिखट, हळद आपण यात ॲड करून घेणार आहे। चवीनुसार लाल तिखट घ्यायचं, हे लाल तिखटमध्ये तिखट पण आहे आणि रंग पण छान येतो। थोडी हळद ॲड करून घेणार आहे मी आणि मस्त असं हे मिक्स करून घेणार आहे मस्तच। आणि मस्त हा गोळा खूप फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या भाजीवर छान असा तेलाचा तवंग येतो। तोपर्यंत आपण ह्या भिजवलेल्या सोयाबीनच्या वड्या पाण्यातून काढून घेऊया आणि ह्या घट्ट अशा पिळून घेऊया, कारण आपल्या सोयाबीनच्या वड्यांमध्ये पाणी राहायला नको, कारण त्याने आपल्या सोयाबीनच्या वड्यांना कडवट चव येते। म्हणून अशा घट्ट पिळून घ्यायचे आहे, त्यात काही पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला। तोपर्यंत तिकडे आपला गोळा होत आहे, गोळा आपण फ्राय करून घेत आहे बघा। आता इथे गोळा आपला फ्राय करून झालेला आहे, त्याला मस्त असं तेल सुटत आहे बघा, छान मस्तच असं तेल सुटत आहे त्याला। खूप छान असा आपला गोळा झालेला आहे आणि मस्त लाल बुंद झालेला आहे। मी यात कुठलाही गरम मसाला ॲड करत नाही आहे आणि बघा भरपूर असं मस्त छान कोथिंबीर टाकून घेतलेला आहे मी तेलामध्येच, गोळ्यामध्येच। आणि यात आपल्या सोयाबीनच्या वड्या टाकून घेणार आहे बघा। आजूबाजूने किती छान गोळ्याला तेल सुटलं। या तेल सुटेपर्यंत जर आपण गोळा भाजून घेतला तर त्यामुळे आपल्या भाजीवर छान असा तेलाचा तवंग येतो बघा। यात आपण आता आपल्या त्या वड्या टाकून घेणार आहे आणि वड्या टाकून मस्त असं मिक्स करून घेणार आहे की वड्यांना आपला व्यवस्थित सर्व मसाला लागला पाहिजे। आणि यामध्ये छान असं आपण
मस्त गरम गरम पाणी टाकणार आहे। आता यात छान असं पाणी टाकून घेणार आहे आपण। गरम केलेलं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला 5 ते 10 मिनिट छान अशी बारीक गॅसवर, मंद गॅस करायचा आहे आपल्याला आणि बारीक गॅसवर मस्त अशा उकळ्या येऊ द्यायच्या आहे, म्हणजे की आपला रस्सा सोयाबीनच्या वडीमध्ये जाऊन मस्त सोयाबीनच्या वडीला आपल्या भाजीची छान अशी टेस्ट उतरेल आणि सोयाबीनच्या वडीची सुद्धा आपल्या रश्श्याला छान अशी टेस्ट येईल। त्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट मस्त असं मीडियम म्हणजे स्लोच गॅस केला तरी चालेल, स्लो गॅसवरच आपल्याला छान अशा उकळ्या येऊ द्यायच्या आहे। वरतून पण छान असं मी कोथिंबीर टाकलेलं आहे बघा। आणि यामध्ये परत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे जर फ्रेश मिल्क क्रीम असेल तर ते टाकून घेऊ शकता तुम्ही यामध्ये, किंवा तुमच्याकडे साय असेल दुधावरची तर ती फेटून सुद्धा टाकू शकता। याने आपल्या भाजीला खूप छान अशी मलाईदार टेस्ट येते। मीठ कमीच टाकायचं आहे, कारण की ऑलरेडी सोयाबीनच्या वड्या आपण मिठाच्या पाण्यातच भिजत घातल्या होत्या बघा। मस्तच अशी आपली सोयाबीनच्या वडीची भाजी तयार आहे। तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझी रेसिपी उपयोगी पडली, उपयोगात आली किंवा नाही। आणि बघा, खरंच ही भाजी अप्रतिम झालेली आहे आणि चवीला सुद्धा खूपच अप्रतिम झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।